नमस्कार मित्रांनो, रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्या सोबत आहेत खोपोली नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक अनिल पुंडलिक सानप. नमस्कार. अनिलजी, नगरसेवक झालेला आहात. फार वर्षाचं स्वप्न होतं, पूर्ण झालेलं आहे. नक्कीच. आता निकाल जाहीर झालेले आहेत. शिवसेनेची एक हाती सत्ता जी आहे महायुतीची खोपोली नगर परिषदेवरती आलेली आहे. कुलदीपक शेंडे यांनी काल अधिकृतरित्या सूत्र नगराध्यक्ष पदाची हाती देखील घेतलेली आहेत. निकालापूर्वी एक चर्चा फार जोराने सुरू होती की नगराध्यक्ष कोण बनणार. ती लोकांची उत्कंठा होती, ती संपलेली आहे. आता उत्कंठा लोकांना जी लागलेली आहे ती उपनगराध्यक्ष कोण बनणार, कोणाला कुठची खाते वाटप होईल. तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 3 मधनं आपण तर अतिशय उत्कृष्ट असा लीड घेतलेला आहे. परंतु त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांना देखील आपल्या प्रभागातून फार चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे. जवळपास 2000च्या आसपास त्यांनी मतं आपल्या प्रभागामधनं घेतलेली. परंतु जर आपण थोडस मागे जाऊया की निवडणुकांपूर्वी आपण शिवसैनिक आहात त्याबद्दल कुठचा वाद नाही, आपण आमदारांचे खंदे समर्थक आहात त्याबद्दलही कुठचा वाद नाही. पण एकंदरीत जी राजकीय परिस्थिती होती प्रभाग क्रमांक 3 मध्ये, आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगाने कुठेतरी तुम्हाला एक निर्णय घेता येत नव्हता की तिकीट कुठचं घ्यावं. द्विधा मनस्थितीमध्ये आपण होतात. आणि तुमचा मित्र म्हणून जरी पत्रकार जरी असो, तरी तुमचा एक जवळचा मित्र म्हणून माझं सातत्यानं तुम्हाला एक फोर्स होता की तुम्ही राष्ट्रवादीचं तिकीट घ्या, घड्याळ चिन्हावरती लढा. आणि जवळपास राष्ट्रवादीकडनं देखील आपल्याला अनेक वेळा आमंत्रित केलं होतं उमेदवार म्हणून. इतरही अनेक पक्ष होते ज्यांच्याकडनं आपल्याला सातत्यानं तिकीट देण्याचे फोर्स केला जातो. लास्ट मोमेंटला आपण शिवसेनेचं चिन्ह घेतलेलं आहे. हे जर आपण शिवसेनेचं चिन्ह घेतलं नसतं, शिवसेनेचं चिन्ह न घेता आपण जर घड्याळाच्या चिन्हावरती लढला असत, निवडून आपण येणार होतात, वातावरण पूर्णपणाने आपल्या बाजूने होतं, त्यात कुठचीही शंका नाही. आपण कुठचंही चिन्ह जरी घेतलं असतं तरी यावेळेला विजय हा तुमचा निश्चित होता. काय वाटतं मग नगराध्यक्ष कोण झालं असतं जर आपण घड्याळ घेतलं असतं? निश्चित तुम्ही जो प्रश्न विचारला तो नक्कीच चांगला आहे. कारण तुम्ही तुमच्या जागेवर तुम्ही बरोबर आहे. आमचा जो सुरुवातीपासून अभ्यास होता ना, तुम्ही ज्याची मुलाखत घेता तो पुढे बोललाच नाही बाई असे तुमचे प्रश्न असतात. पण तरी पण हरकत नाही. तुमचं जे म्हणणं आहे बरोबर आहे. वातावरण वेगळं होतं, माझ्या प्रभागातली एकंदर समीकरण वेगळी होती. परंतु मला तसं पाहिलं नैतिक कुठलाही अधिकार नव्हता की मी दुसऱ्या पक्षाची तिकीट घेऊ. कारण माझ्यावर आदरणीय कार्यसम्राट म्हणजे माझं दैवत आहे महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे. माझ्या विभागात निधी दिलेला आहे. मी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे, जो निधी दिला त्या निधीचाच आधार घेऊन मी आज लोकांकडे मतं मागत होतो. मी मतं कुठलीही संपत्तीवर मागत नव्हतो. माझ्या कार्यसम्राट आमदारांनी मला जो निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांनी जी माझ्या प्रभागात जी कामं केली होती, मग ठाकूरवाडीतील शेड असू देत, सिद्धार्थनगरचं शिवस्मारक असू देत, ब्रिज असू देत, प्रकाशनगरचं विहाराच्या समोरचं शेड असू देत, माझी वैयक्तिक कामं, ह्या आधारावर आपण ही निवडणूक लढलो आणि जिंकलो पण. त्यामुळे मला नैतिक कुठलाही अधिकार नव्हता दुसऱ्या कुठल्या पक्षाची तिकीट घ्यायची. मला माननीय आमदार थोरवे साहेबांचाच आशीर्वाद होता आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी आता निवडून आलो. आणि प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्याला माहिती आहे जे अपक्ष निवडून येण्याच्या डिंग्या मारत होते. शेवटच्या क्षणी अगदी त्यांनी तटकरे साहेबांच्या हातून प्रवेश केला आणि त्यांच्या हातून त्यांची तिकीट फायनल करून घेतली. पण उलट माझा विजय त्याच्याने आणखी सोपा झाला. पण हे तुम्हाला मान्य आहे का की जर तुम्ही दुसरं चिन्ह घेतलं असतं तर आज नगराध्यक्ष दुसरा असता? आता हे जर तरच्या गोष्टी आहेत ना. जर तर नाही, कॅल्क्युलेशन पूर्ण दिसतंय डोळ्यासमोर. नाही, हे तुम्ही पत्रकार म्हणून मांडू शकता, परंतु मला तसा नैतिक अधिकार नाही. मला माझं दैवत माननीय आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांसोबतच राहायचं होतं आणि मी त्यांच्या सोबतच होतो आणि तेही माझ्या सोबतच होते. आणि काही अदृश्य शक्तींनी माझं काम केलेलं आहे. खूप अदृश्य शक्ती आहेत ज्या माझ्यासाठी झटत होत्या, काम करत होत्या. आता त्या अदृश्य शक्ती तुम्हाला कल्पना आहेच खोपोलीकरांना कोण होत्या. बरं, आता एक तर आपला एवढ्या वर्षाचा संघर्ष आहे,
बरोबर आहे. आणि या संघर्षात सुद्धा आपण ठामपणानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या सोबत राहिलात. ठीक आहे, यावेळेला आपल्याला एक भरघोस यश मिळालं. एवढे वर्षाचा जो काही आपला बॅकलॉग होता तो यावेळेला आपला भरून निघालेला एक भरघोस 1927 मतदान झालं. 1927 पैकी 758 चा माझा लीड आहे आणि 1973 मत आपले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुलदीपकजी शेंडे साहेबांना मिळाले. बरं, आता कुलदीपक शेंडे यांना आपण तर चांगलं मताधिक्य घेतलं, त्यांचा विजयच नक्की झाला माझ्या प्रभागात. 2 नंबरला मंगेश अप्पा गाळोक यांनी त्यांना 370 मताचा लीड दिला. आपल्याकडनं 800 मताचा लीड, 1100 मताचं त्यांचं मताधिक्य आहे संपूर्ण. 20,000 प्लस आहे. तर जो 1100चा लीड आहे ते इथं 2 आणि 3 मध्ये विजयी झालेले. पुढे त्यांना फक्त समान हे मिळालेलं. तुमच्याकडे सगळे ते आकडेवारी असेलच. बरं, आता आपली अपेक्षा काय? आता खाते वाटप व्हायचे. आम्हाला असंही बाहेरनं चर्चेतनं कळत होतं आपण उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात. बघा, आणि तुमचं तसं पाहायला गेलं तर तुमचा जो अनुभव आहे आणि जी काय तुमची एक स्ट्रगल आहे किंवा आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तुमची झालेली मदत आहे, तर यातून कुठेतरी निश्चितपणाने तुमचाही हक्क बनतोय उपनगराध्यक्ष पदावरती. निश्चित तो हक्क माझा नाहीये, तो संपूर्ण शहरातील जनतेचा आहे. तसंच माझ्या प्रभागातील जर जनतेचं मतदान त्यांना जास्त गेलं असेल तर तो माझ्या जनतेचा अधिकार आहे. माझी जनता त्यांच्यापर्यंत जाते, पोचते, बोलत असेल. आणि कुठली पद काम करायचं असेल तर मागणं किंवा देणं हे काय चुकीचं नाही ना. बरोबर. जर तो योग्य असेल तो माणूस त्याला तर त्याला द्या, नसेल तर नका देऊ. आता तो पक्ष श्रेष्ठी आणि आमच्या आमदार साहेबांच्या हातात. कारण आजच्या निवडणुकीचा पूर्ण श्रेय आमच्या आमदार साहेबांनाच. जे कुलदीपकजी निवडून आलेले आहेत, पूर्ण शहरात जो निधी वाटप झाला होता किंवा त्या अंतर्गत शहराचा विकास झाला होता, त्या विकासाचा मुद्दा हा विजयापर्यंत आम्हाला घेऊन गेलेला आहे. बरोबर. त्यामुळे आमदार साहेब आणि आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी शिरसावंद आहे. समजा उपनगराध्यक्ष पदाचं समजा नाही झालं, चला फर्स्ट टर्म आहे तुमची, पण एखादं चांगलं खातं मिळावं अशी तर निश्चित अपेक्षा असेल आपली. बघा, काम करणाऱ्याला संधी मिळतेच आणि जर मी त्या योग्यतेचा असेल तर पक्षश्रेष्ठी माझा विचार नक्कीच करतील. त्याच्यासाठी मी स्वतःहून वेगळी धडपड करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, माझे कार्यकर्ते उत्साही आहेत, उत्सुक आहेत. माझ्या प्रभागातील नागरिक उत्साही आहेत, उत्सुक आहेत. पण माझी पक्षश्रेष्ठींचा संपूर्ण अभ्यास आहे. प्रभागात काय झालेलं आहे, पूर्ण 15 प्रभागांमधनं काय कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांनी काय योगदान दिलेलं आमच्या निवडून येण्यामध्ये, त्यांचं योगदान भरपूर आहे ना. हे माझं व्यक्तिगत यश नाहीये, हे सगळं सामुदायिक यश आहे. पक्षाचा त्यात वाटा येतो, नागरिकांचाही वाटा येतो, त्यात मतदारांचाही वाटा येतो, त्यात शहरातील सर्व सुज्ञ आणि बुद्धिजीवी लोक आहेत त्यांचा वाटा आहे, सगळ्यांचाच वाटा आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठी आणि माझा आमदार साहेब त्या बाबतीत योग्य विचार करतील. ते मी बोलायची गरज नाही, त्यांना माहिती आहे अनिल सानपला आपण कुठे योग्य न्याय देऊ शकतो ते ठरवतील ना. मला त्याच्यासाठी वेगळी झटपट करण्याची गरज नाही. प्रभागातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, काय अपेक्षा आहेत? कारण असं प्रभागातील लोकांच्या अपेक्षा आहेत ना, साहेब तुम्ही महत्वाचं खातं घ्या, महत्वाचं पद घ्या, नगराध्यक्ष पद घ्या, सगळं बोलतात. पुढच्या वेळी नगराध्यक्ष पदाची तयारी करा, त्याच्यानंतर आणखीन आमदारकीची पण करा, असं पण बोलतात माझे लोक. पण तसं नाहीये. शेवटला पक्षश्रेष्ठींनाही सगळ्यांना सांभाळायचं, पक्ष चालवायचा आहे. आता आमचे 14 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आमच्या महायुतीमध्ये 4 बीजेपीचे निवडून आलेले आहेत. RPI आमचा घटक पक्ष आहे. पुन्हा आमच्या सोबत आता शरदचंद्र पवार गटाचे सुवर्णताई मोरे पण आमच्या गटात सामील झालेले आहेत. तर त्यामुळं पक्षश्रेष्ठींनी त्याच्या बाबतीत विचार केला असेलच ना. निश्चित. हा, आणि ते कुटुंब प्रमुख जो असतो, आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय महेंद्र थोरवे आहेत आणि त्यांना पूर्ण अधिकारी निर्णय घ्यायचा आणि त्यांचे निर्णय आम्ही मान्य राहील आम्हाला. ठीक आहे अनिलजी, लवकरच तुम्हाला एखादं चांगलं खातं मिळेल अशी अपेक्षा मी करतो. आणि पुढच्या वाटचालीसाठी रायगड टुडेच्या सर्व दर्शकांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.